आपल्याकडे तिथे थोडंसं मराठी मेंटॅलिटी मध्ये फरक पडतो. ज्या वेळेला एखादा नॉन महाराष्ट्रीयन मनुष्य असतो, ज्या वेळेला दिल्लीतले काही लोक असतात, युपी बिहार मधले असतात, तर ते काय करतात, ते आपला ब्रँड एस्टॅब्लिश करतात. ते शिकवायला लागतात आणि शिकवता शिकवता शिक्षक म्हणून ब्रँड एस्टॅब्लिश करतात. वेअरएज असं होतं महाराष्ट्रामध्ये एखादा जर का मनुष्य आहे जो सोशल मीडियामध्ये आहे, जो अभ्यास करतोय किंवा लोकांना शिकवतोय, तो राजकारणात पडायचं बघ. हा एक फार मोठा धोका आहे. त्यामुळे वाजीराम रवी सारखा एखादा क्लास आहे, विजन IAS सारखा क्लास आहे. एस्पायरंट नावाची सिरीज माहिती आहे, विजन IAS ने प्रोड्यूस केलेली सिरीज आहे ती. त्यात किती स्वतःची ऍड आहे, ऑफकोर्स ज्याचा फंडिंग त्याचं ब्रँडिंग, त्यामुळे त्यात काही चुकीचं नाहीये. असा एखादा मराठीतला महाराष्ट्रातला एखादा क्लास आहे का? हा महाराष्ट्रामध्ये खास करून जे मुंबईच्या बाहेरचे क्लासेस आहेत ना, त्या लोकांना राजकारणात पडायचंय त्या सगळ्याचा वापर करून. कशासाठी कशासाठी त्याचं काही म्हणजे कशासाठी ऍक्टिव्ह पॉलिटिक्स का उतरायचं तुम्हाला? पैसा आहे. अब तो पैसा तुम्हाला एखादा विजन IAS फॉर्म करून किंवा वाजीराम रवी मध्ये पण होऊ शकतो ना. आणि हे फक्त युपी बिहारच्या लोकांचं नाहीये, नॉर्थला जमतं, साऊथला जमतं, पण आपल्याला मात्र काय जमत नाही. आपल्याकडे सरस्वती आणि लक्ष्मीचं वाकडं करून ठेवलंय. हो, आपल्याकडे ते आहे. एक गरीब विद्वान ब्राह्मण होता.